जाता जाता महत्वाच्या गोष्टी मी सांगून जातो. एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर इथं आल्याच्या नंतर मला असं वाटतच नाही मी आपल्या गावात आलो. इथं आल्यानंतर मला असं वाटतंय की मी साक्षात पंढरपूर मध्येच आलो काय. एवढं सुंदर भरून आणि आजच्या कीर्तन सेवेसाठी ज्यांनी आमच्याशी संपर्क केला असे आमचे परमस्नेही परमदरणीय ज्यांचं माझ्यावरती निदान खरं तर आमच्या पाटलांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती आणि म्हणून त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आलेला आहे. खरं तर या मंडळाकरता पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा, कारण हे एवढं नियोजन करणं सोपी गोष्ट नाही. ज्याला जे नियोजन करते त्यालाच कळते होय आम्ही बरोबर आहे का. हे सोपं नाही महाराज, पण या ठिकाणी एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन एक दिवसीय कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्यामुळं मंडळाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. खरं तर मी तर म्हणेल मासिक शिवरात्र कशी साजरी करावी हे जर पाहायचं असेल तर आपल्या नळवंडी या गावातल्या मंडळाला सुंदर अशा प्रकारचं द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि सर्वच गुणजन मंडळीने खूप गोड अशी साथ दिली. सर्वांनाच कोटी कोटी वंदन. तसेच आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आमचे परमस्नेही परमदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग महामेरू ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे अविनाशजी महाराज तेही उपस्थित राहिले. त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. तसेच आमचे रोहिदासजी महाराज असतील, तसेच आमचे रांजोळ महाराज असतील व सर्व होडका राजुरीतील सर्व भजनी मंडळी असतील, इमामपूरची भजनी मंडळ आता सगळेच काही मला परिचित नाही पण हळूहळू परिचित होतील असे आमचे सर्वच आहेत. सर्वांनाच कोटी कोटी वंदन करतो. आमचे जरूरचे आहेत त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. पेटी मास्तर आहेत आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा शांत चित्ताने माझं कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. जितनी मेहरबानी आपने की, लक्ष देऊ नाही का, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है भगवान शंकर की वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्या संतांनी आपल्याला शिकवलंय त्यांचे एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली